शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज आपण या व्हिडिओमधून तुरीला बीज प्रक्रिया करत असताना नेमकी कशी करावी व बीज प्रक्रिया न केल्यामुळे आपल्या तुरीचे कशा प्रकारे नुकसान होऊ शकतं याचे तुम्ही उदाहरण मागच्या वर्षी हे घेतलेच असेल. कारण मागच्या वर्षी सुद्धा भरपूर ठिकाणी तुरीची लागवड झाली होती, परंतु जास्त पावसामुळे किंवा वातावरणातील बदलामुळे जमिनीतील लागलेल्या बुरशीमुळे तिथे तुरी हा मरण पावल्या होत्या. तर अशा प्रकारच्या समस्याला आपल्याला जर समोर जावचं नसेल तर पाटील बायोटेक कंपनीने तयार केलेले अमृत प्लस बीज प्रक्रिया किट आपण याचा उपयोग जर केला तर आपल्याला अशा प्रकारच्या समस्याला हे समोर जावं लागणार नाही. भरपूर शेतकरी म्हणतात की पेरणी करून 10 दिवस झाले, 15 दिवस झाले, तरी माझ्या बियाण्यांची उगवण ही झाली नाही, असे बोलणारे भरपूर शेतकरी मी माझ्या डोळ्यांनीही पाहिले आहे. तर नेमके हे का झाले? बघा, आपण इतके महाग खते घेतो, बियाणे घेतो, परंतु पेरणीपूर्वी जर त्याची योग्य काळजीच घेतली नाही किंवा योग्य बियाण्याची ट्रीटमेंटच केली नाही तर हे सगळं येथे व्यर्थ असतं. बीज प्रक्रिया न केल्यामुळे नेमके आपले कोणते नुकसान होतं? तर मुळांचा चांगला विकास होत नाही, पीक आपलं अशक्त दिसतं. त्यानंतर शेवटी याचा सगळा परिणाम आपल्याला उत्पादनामध्ये हा दिसून येतो. ही सगळी समस्या लक्षात घेऊन पाटील बायोटेकने तयार केलेले अमृत प्लस बीज प्रक्रिया किट याचा उपयोग आपल्याला बियाण्याला करायचा आहे. आता नेमकी बीज प्रक्रिया कशी करायची याच्यामध्ये जे आपण प्रोडक्ट दिलेले आहेत तर या प्रोडक्टचा नेमका आपल्या पिकाला कोणता उपयोग होणार आहे याची सविस्तर माहिती आज आपण आता घेणार आहोत. आपण जी ही किट बघत आहे तर ही किट खास बियाण्याला बीज प्रक्रिया करण्यासाठी तयार केली आहे. आता नेमका या किटचा उपयोग कोणत्या धान्यासाठी किंवा कोणत्या पिकासाठी किती करायचा याची माहिती आता पाहणार आहोत. आपल्यापाशी जे बी आहे किंवा सीड आहे तर हे आहे तुरीचं सीड. आपण हे घरगुती सीड तुरीचं घेतलेलं आहे. आपण हे 6 किलो सीड घेतलेलं आहे. 6 किलोसाठी आपण हे एक किट वापरणार आहोत. तुमच्यापाशी जर उडीद असेल तर उडीदासाठी सुद्धा 6 किलो वापरू शकता. मूग असेल तर मुगासाठी सुद्धा 6 किलो वापरू शकता. त्यानंतर मक्का असेल तर मक्याला 8 किलो वापरू शकता. सोयाबीन तुमचं असेल तर सोयाबीनला तुम्ही 25 किलोला हे एक किट तुम्ही वापरू शकता. त्यानंतरचा आहे कापूस, तर 5 पॅकेटला एक किट तुम्हाला हे तुम्ही वापरू शकता. तुमच्यापाशी कांदा असेल तर कांद्याला 10 किलो तुम्ही हे एक किट वापरू शकता. त्यानंतर तुमचं भुईमुंग असेल तर भुईमुगाला 30 किलोची याची रिक्वायरमेंट आहे. तुमच्यापाशी हरभरा असेल किंवा चना असेल तर 25 किलो तुम्ही हे एक किट वापरू शकता. त्यानंतर गहू असेल तर 30 किलो तुम्ही हे एक किट वापरू शकता. तूर असेल जसं की आपण घेतलेलं आहे तर तुम्ही 6 किलो तुरीसाठी सुद्धा हे वापरू शकता. तर तुमच्यापाशी असलेलं जे मी तुम्हाला नाव सांगितले यापैकी कोणतेही पीक असो किंवा कोणतेही धान्य असो, सीड असो, तर याला तुम्ही ह्या किटचा ट्रीटमेंटसाठी उपयोग करू शकता. तर आता आपण याला तुरी घेतलेल्या आहे तर ह्या तुरी आपण कशा प्रकारे याची बीज प्रक्रिया करायची याची आता माहिती पाहूया. आपण ह्या 6 किलो येथे तुरी घेतलेल्या आहे. हा घरगुती तुरी आहेत. तर याचा उपयोग करत असताना या किटमध्ये आपल्याला काय काय मिळणार आहेत आणि त्याचा उपयोग नेमका कसा करायचा आहे. सगळ्यात प्रथम म्हणजेच NPK कन्सो. तर हे NPK कन्सोचा उपयोग आपल्याला सगळ्यात प्रथम हा करायचा आहे. याचा उपयोग मी तुम्हाला समोर सांगतो. त्यानंतर आपल्यापाशी आहे ट्रायकोगार्ड म्हणजेच ट्रायकोडर्मा. तर हा पावडर फॉर्म मध्ये आहे. तर हा ट्रायकोडर्मा त्याच्यानंतर आपल्याला करायचा आहे. त्यानंतर करायचा आहे व्हॅमिझॉन. व्हॅमिझॉन म्हणजे मायक्रोराजा. आणि त्यानंतर आहे ह्युमॉल गोल्ड म्हणजेच ह्युमिक ॲसिड. तर आपल्याला ह्या चारही प्रोडक्टचा उपयोग याच्यामध्ये आता करायचा आहे. आता आपण एका एकानं याच्यामध्ये करूया. ही जी आपण बीज प्रक्रिया करणार आहेत तर ही बीज प्रक्रिया जैविक बीज प्रक्रिया राहणार आहेत. कारण जैविक बीज प्रक्रिया करण्याचा फायदा असा होतो की जैविक केल्यामुळे हे जास्त दिवस आपल्याला रिझल्ट मिळतं आणि रासायनिक केल्यामुळे काय होतं की तुरंत रिझल्ट मिळून तो लवकर समाप्त होतो. याचा रिझल्ट हळूहळू मिळून आपल्याला जास्त काळापर्यंत याचा रिझल्ट हा पाहायला मिळणार आहे. सगळ्यात प्रथम आपण या तुरीवरती NPK कन्सो हे आपण शिंपडून घेणार आहेत म्हणजे आपल्या तुरी संपूर्ण ह्या ओल्या सुद्धा ह्या होऊन जाणार. तर अशा प्रकारे आपण हे शिंपडून घ्यायचं. याचा थोडा वास हा वेगळा येतो. अशा प्रकारे संपूर्ण हे शिंपडून घेतल्यानंतर बघा हा पूर्ण तुरी येथे आता ओल्या होणार. आपण असं सुद्धा करू शकतो किंवा आपण याला झोळी बनवून सुद्धा घुमवलं तरी आपलं चालून जाईल. झोळीमध्ये घेत असताना कापडावर घ्यायचं. कापडावरती हे संपूर्ण चांगलं मिश्रित होण्यामध्ये मदत होतं. या संपूर्ण तुरी येथे ओल्या होत आहे.
तर अशा प्रकारे आपण ह्या संपूर्ण तुरी येथे ओल्या होईल अशा प्रमाणामध्ये हे संपूर्ण असं मिश्रित करून घ्यायचं. हे बघा ह्या पूर्ण इथे ओल्या झालेल्या आहे. 6 किलो बियाण्यासाठी हे संपूर्ण किट पुरेपूर हे होऊन जाणार. आपण बीज प्रक्रिया करत असताना शक्यतो कापडावर जर केली तर जे आपण औषधी वापरणार आहेत तर हे औषधी खालच्या कोणत्याही गोणफाटालाही टिकणार नाही. तर आपण कापड जर घेतला तर संपूर्ण आपलं जे वापरणारे औषध आहे ते संपूर्ण तुरीला टिकेल किंवा आपल्या बियाण्याला टिकेल. आता आपली एक बीज प्रक्रिया झाली. याला आपण जवळपास सुकतपर्यंत थोडं याला 2 मिनिट. त्यानंतर बीज प्रक्रियेसाठी आपण ट्रायकोगार्ड वापरणार आहेत. म्हणजेच ट्रायकोडर्मा दिलेला आहे. हा ट्रायकोडर्मा आपण यावरती वापरणार आहे. जवळपास 250 ग्रॅम हे दिलेलं आहे. ट्रायकोडर्माचा उपयोग तुम्हाला सांगायची गरज पडणार नाही, कारण ट्रायकोडर्मा एक असं प्रोडक्ट आहे की जे आपल्या पिकाला शक्यतो मरू देत नाहीत. जमिनीमध्ये जैविक बुरशी ही हानिकारक बुरशींना मारण्याचं काम करत असते. तर त्यामुळे आपण ट्रायकोडर्माचा उपयोग सुद्धा येथे करणार आहोत. ट्रायकोडर्माचा उपयोग करत असताना पूर्ण हा ट्रायकोडर्मा याच्यावरती टाकून द्यायचा. बघा अशा प्रकारे हे टाकून झाल्यानंतर आपल्याला हे मिश्रण पद्धतशीर पूर्ण तुरीला लागेल अशा प्रमाणामध्ये याला मिश्रित करायचं. तर अशा प्रकारे आपण याला संपूर्ण हे जे ट्रायकोगार्ड आहे म्हणजे ट्रायकोडर्मा हे संपूर्ण असं लावून घ्यायचं. बघा बियाण्यांचा कलर हा बदललेला आहे. पहा संपूर्ण बियाणं हे इथे पांढरं झालेलं आहे. म्हणजे काय आहे की प्रत्येक दाण्याला आपला ट्रायकोडर्मा हा गेलेला आहे. आता आपल्याला यानंतर करायचं आहे. बघा आता हे बियाणं सुकलेलं आहे. आता यानंतर आपण ट्रायकोडर्माची बीज प्रक्रिया केल्यानंतर आपल्याला मायक्रोराजा म्हणजेच व्हॅमिझॉनची बीज प्रक्रिया करायची आहे. हे आपल्याला 50 ग्रॅम मिळतं. याच्यामध्ये आपल्याला इंडो आणि एक्टो असे दोनही प्रकारचे मायक्रोराजा याच्यामध्ये उपलब्ध आहे. हे मित्र बुरशी असते, म्हणजेच हानिकारक बुरशीला मारण्याचं काम करतं. महत्त्वाचं म्हणजे जमिनीमध्ये फॉस्फरस, त्यानंतर झिंक आणि कॉपर असे तीनही प्रकारचे जे अन्नद्रव्य आहेत तर हे आपल्या पिकाला उपलब्ध करून देण्याचं काम हे करतं. कारण जी सुरुवात असते बियाण्यांची तर याच्या मुळ्या छोट्या असते, तर तिथपर्यंत किंवा अन्नद्रव्यापर्यंत ह्या मुळ्या पोहोचत नाहीत. तर हे मायक्रोराजा जे आहे तर हे आपल्या पिकाला उपलब्ध करून देण्याचं काम करतं. याची सुद्धा आपल्याला बीज प्रक्रिया ही करायची आहे. ही सुद्धा आपण याच्यावरती हे टाकून देऊया. तसं पाहायला गेलं तर मायक्रोराजाचे कार्य हे असंख्य असतं. तुम्हाला जर याची परफेक्ट अजून पण लॉंग व्हिडिओमध्ये माहिती पाहिजे असेल तर तुम्ही पाटील बायोटेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. त्यावरती तुम्हाला याची माहिती मिळून जाईल. बघा आता आपण व्हॅमिझॉन म्हणजेच मायक्रोराजाची संपूर्ण याला हे चोळून घेणार आहोत. आपण जर सुरुवात योग्य केली बीज प्रक्रिया करून तर आपल्याला शेवट सुद्धा खूप चांगला आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे सुरुवातीला जर आपण बियाण्यांची योग्य काळजी घेतली तर आपल्याला उत्पादन वाढीसाठी खूप चांगली अशी मदत होते. तर मागच्या वर्षी भरपूर ठिकाणी समस्या आपल्याला पाहायला मिळालेल्या होत्या मररोगीच्या. तर त्यासाठी आपण इतक्या याच्यामध्ये ही बीज प्रक्रिया ही करत आहे. आता ही झाली आपली व्हॅमिझॉन म्हणजेच मायक्रोरायजा ही बीज प्रक्रिया. त्यानंतर याच्यामध्ये येतं ह्युमॉल गोल्ड. आता ह्युमॉल गोल्ड सुद्धा आपल्याला याच्यामध्ये 50 ग्रॅम ही दिलेला आहे. ह्युमॉल गोल्डचा उपयोग सुद्धा आपण यामध्ये करणार आहोत. म्हणजेच पांढऱ्या मुळांची वाढ होण्यासाठी याचा उपयोग करू शकतो. महत्त्वाचं म्हणजे या ह्युमॉल गोल्डचं सांगायचं झालं याचं कार्य असं आहे की आपल्या पिकाला जवळपास 100 मुळ्या असते तर त्या सगळ्याच पांढऱ्या मुळ्या नसते. त्याच्यामध्ये काही सोटमूळ असते, काही अजून पण अनेक प्रकारचे त्याच्यामध्ये मुळ्या असतं. परंतु या ह्युमॉल गोल्डचा उपयोग म्हणजेच अन्नद्रव्य ओढून घेणाऱ्या ज्या मुळ्या असते त्या फक्त 4 ते 5 असते. तर त्या मुळ्यांचं वाढ करणं किंवा त्या मुळ्यांपाशी जे अन्नद्रव्य आहे ते आपल्याकडे ओढून घेण्याचं काम या ह्युमॉल गोल्डमुळे ज्या मुळ्या वाढतात तर त्या मुळ्या इथे करत असतं. आता आपण या ह्युमॉल गोल्डचा सुद्धा उपयोग यावरती करणार आहेत. 50 ग्रॅम आपल्याला 6 किलो बियाण्याला हे पुरेपूर होऊन जातं. आता अशा प्रकारे आपण याला चोळून घ्यायचं. तुमचं जर बियाणं म्हणजे सोयाबीन वगैरे असेल तर शक्यतो आपण याला झोळी बनवून जर केलं किंवा मशीनमध्ये जर आपण बीज प्रक्रिया केली तर ते फायद्याची ठरते. आता हे तूर असं पीक आहे की याला काहीही जास्त फरक पडत नाही, त्यामुळे आपण याला चोळून घेत आहे. परंतु सोयाबीनला शक्यतो झोळी पद्धतीने बीज प्रक्रिया करायची, म्हणजे टरफल सोयाबीनचे फुटणार नाही. तर मक्याला सुद्धा अशा प्रकारे बीज प्रक्रिया केली तरी चालेल.
तर बघू शकता प्रत्येक दाण्याला आपल्याला हे ह्युमिक ॲसिड किंवा ह्युमॉल गोल्ड हे इथे चिपकलेलं हे दिसत आहे. याला फक्त 50 ग्रॅमची याच्यामध्ये पाऊच असतं, पुरेपूर हे होऊन जातं. तर आपण चारही येथे बीज प्रक्रिया ह्या केलेल्या आहे. आता महत्त्वाचं म्हणजेच याच्यामध्ये जो आपला मेजर प्रोडक्ट होता तो म्हणजेच NPK कन्सो. आता हे जे NPK कन्सोचे तुम्ही बॉटल बघत आहे, जे आपण सुरुवातीला बीज प्रक्रिया केली, तर याचा उपयोग म्हणजेच जमिनीमध्ये असलेलं नत्र स्फुरद पालाश हे अस्थिर स्वरूपामध्ये असते, ते स्थिर स्वरूपात आणून आपल्या पिकाला उपलब्ध करून देण्याचं काम हे NPK कन्सो हे करत असतं. याच्यामध्ये जवळपास 3 करोडपेक्षा जास्त बॅक्टेरिया ऍक्टिव्ह स्वरूपात आहे. तर त्यामुळे आपल्याला जे बीज प्रक्रिया आपण करणार आहोत, तर हे पेरणीपूर्वी आपण जर 2-3 तासा अगोदर जर केली तर आपल्याला खूप चांगला फायदा दिसून येतो. किंवा आपण याला केल्यानंतर 10 मिनिट सोकून सावलीमध्ये सोकवायचं. 10 मिनिट सोकल्यानंतर किंवा हे 10 मिनिट वाळल्यानंतर आपण जर पेरणी केली तर आपल्याला खूप चांगला फायदा हा दिसून येतो. तर ज्या शेतकऱ्याला वातावरण सायलेंट झाल्यावर किंवा तापमान कमी झाल्यावर 2 दिवसा अगोदर जरी बीज प्रक्रिया करून ठेवली किंवा पेरणीमध्ये जर घाई होत असेल तर 2 दिवसा अगोदर जर बीज प्रक्रिया करून ठेवली तरी चालेल. किंवा तुम्ही पेरणीच्या अर्ध्या तासा अगोदर किंवा 15 मिनिटं अगोदर जरी केली तरी चालेल, काहीही प्रॉब्लेम नाही. तुमच्या सोयीनुसार तुम्ही तशा प्रमाणामध्ये बीज प्रक्रिया ही करू शकता. या किटचा उपयोग केल्यामुळे जमिनीमधील रोगांपासून आपल्या पिकाचे संरक्षण होते. त्यामुळे बीज प्रक्रिया करणे हे अत्यंत महत्त्वाचे असते. त्याचप्रमाणे बीज प्रक्रिया केल्यामुळे आपल्या पिकांवर जे हानिकारक बुरशीचा जो अटॅक होणार आहे, तर हा अटॅक होणार नाही. मुळांची चांगली वाढ होईल, पीक हे सशक्त दिसेल. त्यानंतर मुळांची चांगली वाढ झाल्यामुळे पीक उत्पादनामध्ये सुद्धा वाढ होण्यासाठी ही नक्कीच मदत ही होणार आहे. तुम्ही इतके सांगून पण जर बीज प्रक्रिया करणार नसेल तर होणाऱ्या नुकसानास तुम्ही स्वतः जबाबदार राहणार. तुम्हाला जर तुमचे नुकसान हे टाळायचे असेल तर तुम्ही आजच पाटील बायोटेक कंपनीने तयार केलेली अमृत प्लस सीड ट्रीटमेंट किट याचा उपयोग नक्की करा. बघा, सुरुवात जर चांगली असेल तर शेवट चांगला होतो. सुरुवात जर चांगली नसेल तर शेवट समाधानकारक हा होत नाही. तर तुम्ही आजच पाटील बायोटेक कंपनीने तयार केलेले अमृत प्लस सीड ट्रीटमेंट किट आजच खरेदी करा आणि तुमच्या पिकाचे होणारे नुकसान हे आजच टाळा. तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ऑनलाईन सुद्धा हे विक्री उपलब्ध आहे. तुम्ही कुठेही कोणत्याही साईटवरून पाटील बायोटेकची अमृत प्लस ड्रेंचिंग किट याची खरेदी नक्की करा. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद.